आज मी तुम्हाला मैद्यापासून खूप खस्ता आणि असे कुरकुरीत अशी मठरी बोलतात आपण याला. तर मी आज तुम्हाला मस्तपैकी खस्ता मठरी बनवून दाखवणार आहे, जी चहासोबत ना खूप छान लागते. इतका छान फ्लेवर येतो याचा. म्हणजे चहासोबत आपण जे बिस्किट वगैरे खातो ना, त्यापेक्षा जर तुम्ही हा स्नॅक्स म्हणून चहासोबत खाल्लं ना, तर खारी बटार टोस्ट सगळं विसरून जातात. तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तिकडे बघू शकता, आज मस्तपैकी अशी कुरकुरीत गरमागरम खस्ता मठरी बनवायची आपण. तर इकडे मी मैदा वापरला. हवं तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता, कारण गव्हाच्या पिठाने सुद्धा ही खूप छान टेस्टी होती. तर इकडे बघू शकता, एक मोठी अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये हे कढीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला, कोथिंबीर टाकायची नाही. कढीपत्त्याची पानं कोथिंबीरसारखी अशी बारीक चिरून टाकायची आहेत. त्यानंतर इथं कलोंजी असते बघा, ही अर्धा चमचा टाकलेली आहे मी. याने पण खूप छान फ्लेवर येतो याच्यामध्ये. त्यानंतर मी इथं टाकते एक अर्धा चमच्याच्या अंदाजाने तीळ टाकून घेते, सफेद तीळ. मग त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार अंदाजे इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला नमकीन हा नाश्ता आहे, त्या अंदाजे मीठ टाकायचं. आणि हा ओवा घेतला आहे 1 चमचा मोठा, तो सुद्धा असा मी थोडासा क्रश करून याच्यामध्ये टाकून घेते, कारण ओवाचा फ्लेवर इतका भारी लागतो ना. आणि ओवा आपल्या पोटासाठी खूप छान आहे. आणि 2 किंवा 1-1.5 चमचा असं तेल टाकायचं याच्यामध्ये. हे बघा, असं तेल टाकून घ्यायचं 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने. मी थोडं थोडं करून असं 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने तेल टाकले. आणि हे सगळं आता सुरुवातीला एकजीव करून घ्यायचे हाताने, असं न पाणी टाकता. हे तेल वगैरे जे टाकले ना आपण, मीठ ओवा जे टाकून घेतले, ते अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आणि या मैद्यामध्ये. तर इतका भारी हा नाश्ता होतो, खूप छान आहे हा. स्नॅक्ससाठी तर खूपच भारी आहे. आता थोडं थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला घट्ट बॅटर बनवायचं याच्यामध्ये, म्हणजे पीठ मळून घ्यायचं मैद्याचं. हे बघा, असं हळूहळू हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे. सहजपणे हा मैदाचं पीठ जे आहे ना, ते मळलं जातं, कारण आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामुळं लगेच आवळून जातं. हे बघा, 1-2-3 मिनटातच हे पीठ आपलं मस्त नरम सॉफ्ट मळून जातं. आणि याला थोडंसं असं चांगलं नरम सॉफ्ट करून घ्यायचं आहे. जितकं चांगलं तुम्ही नरम सॉफ्ट मळताना याला, तितकं चांगलं आपल्या ज्या मठरी आहे ना, ती खस्ता बनते, म्हणजे कुरकुरीत बनते. तर याला थोडा वेळ द्यायचा. आणि हे बघा, मस्त नरम झालेलं आहे. आता याला आपण 5 मिनटं ठेवायचे असं झाकून, किंवा कपड्यांनीसुद्धा तुम्ही याला झाकून ठेवू शकता. तर मी झाकून ठेवते. आणि पुढची आपल्याला एक छोटीशी प्रोसेस करायची. त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे आपल्याला, आणि त्यामध्ये आपण आपल्या मटरीचा फ्लेवर अगदी छान स्वादिष्ट बनण्यासाठी खमंग असा टेस्टी असा साजूक तूप टाकायचं आहे गाईचं. ते 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने मी इथं तूप टाकलं आहे. तूप चांगलं वापरतात तितकंच चांगलं त्याच्यामध्ये फ्लेवर येईल. तर मी 1 चमचा मोठा अंदाजाने तूप टाकले. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. यानी खूप चांगलं पॅक होऊन जाईल, म्हणजे आपली जी मटरी ना, ती तुटणार नाही अधूनमधून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा पण फ्लेवर खूप चांगला येतो. आणि स्पेशल म्हणजे आपण तूप लावले, त्यामुळं खूपच भारी वाटणार आहे याची टेस्ट. आणि असं चमच्याने नाही जमलं तर असं बोटाने हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचे. हे बघा, इतका भारी घट्ट बॅटर तयार होतो हा तुपाचा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचा. हे बघा, मस्त झालेलं आहे. आता याला आपण साईडला ठेवूया आणि आपण बघूया आपलं पीठ जे आहे बॅटर, ते 5 मिनटानंतर आता आपण चेक करूया. हे बघा, 5 मिनटं झालेले आहेत. आणि इकडे मी तुम्हाला दाखवते, असं टेक्स्चर बघू शकता. सुरुवातीला आपण मळलं होतं तेव्हा कसं दिसत होतं बघा, आता किती छान नरम आणि सॉफ्ट असा हा डो झालेला आहे मैद्याचा. अजिबात हे पीठ चिटकत नाही आहे बोटाला, म्हणजे एकदम मस्त नॉनस्टिकी झाला आहे, एकदम छान. आता याचे मी 2 उंडे केलेले आहेत. तर एक जो उंडा असतो आपला, म्हणजे चपातीसारखा करायचे आपले, आणि मस्त मोठी अशी एक चपाती याची लाटून घ्यायची हलक्या हाताने. अजिबात दाब द्यायचं नाही, फास्ट नाही करायचं. आणि मैद्याचं पीठ कसं लगेच असं मोठं होतं, म्हणजे लाटलं जातं पटापटा. हे बघा, आता तुम्ही मोठी लाटी करायची आहे, म्हणजे मोठी चपाती लाटून घ्यायची, जेणेकरून काय होईल, मस्त कुरकुरीपणा येतो त्याच्यामध्ये. जाडसर नाही ठेवायचं, पातळ बनवायचं. आता इकडे बघू शकता, मस्त मोठी आकाराची मी चपाती मैद्याची लाटून घेतलेली आहे. तर तुम्ही हा नाश्ता ना एकदा तरी नक्की ट्राय करा. तुम्हाला इतका आवडेल ना हा. तुम्ही बिस्किट खारी टोस्ट तुम्ही तर खाणं विसरून जाता. आणि इतका खमंग टेस्टी फ्लेवर असतो याच्यामध्ये, आणि खायला तितके कुरकुरीत नमकीन लागतात ना. नक्की ट्राय करा तुम्ही. आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. आता काय करायचं, आपण ही लाटून घेतली ना चपाती ही पूर्ण, आता याच्यावर आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं जे बॅटर केलं ना, ते चारी बाजूनी याची कोटिंग करायची. अगदी जास्त नाही लावायचं, थोडं थोडं पण चारी बाजूनी याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कसं पॅक होऊन जाईल याची रोल. आणि दुसरी गोष्ट,
आपली जी खस्ता मटरी आहे ना त्या तुपाच्या फ्लेवरनी खूप छान लागते, म्हणजे आतपर्यंत ना ह्याचा तुपाचा फ्लेवर जाईल। हे बघा असं चारी बाजूनी मधोमध सगळीकडे असं याची कोटिंग करून घ्यायची, व्यवस्थित सेट करायचं आहे। हे बघा असे तुम्ही भरपूर सुद्धा करू शकतात आणि असं हलक्या हाताने ना रोल करायचे, जसं आळूचे वड्याचे करतो तसे रोल करायचे। हे बघा असे रोल केला पूर्ण चपातीचा असा रोल करून घ्यायचा गोलाकार। आणि मग आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जो पुढचा जो भाग आहे ना तो लहान मोठा तुम्ही आवडीनुसार करू शकता, म्हणजे मीडियम आकार किंवा मोठा साईज। आता इकडे बघू शकता मी मीडियम आकाराची आहे ना कट करून घेते गोलाकार। हे बघा हे असे गोल आकार द्यायचे आणि थोडासा असा हलक्या हाताने याला दाब द्यायचा वरून, म्हणजे थोडासा याचा शेप गोल होऊन जाईल। हे पूर्ण असे कट करून घ्यायचे। हे बघा असे तुम्हाला याची परत दिसत असं याचे लेअर पडल्यात बघा आतमध्ये, ह्या लेअरमुळंच खस्ता मटरी जी आहे ना ती ओळखली जाते। हे बघा आता हे सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत मी मस्त व्यवस्थित। तर एका लाटीचे आपल्याला एवढ्या मठऱ्या म्हणजे एवढ्या आपल्याला पुऱ्या तयार होणार आहेत। हे बघा आता हे मस्त लाटून घ्यायचे। थोडासा ही जी लाटी आहे ना याला थोडासा हलक्या हाताने असं दाब द्यायचं। हे बघा असं दाब द्यायचं। खूप सोपं आणि खूपच सिंपल रेसिपी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे। तर ह्याला हलक्या हाताने असं लाटायचं आहे। जर थोडं चिटकलं गेलं तर सुका मैद्याचं पीठ टाकूनसुद्धा तुम्ही याला सहजपणे असं लाटू शकता, पण हलका हात वापरायचं इतकंच लक्षात ठेवा, अजिबात दाब द्यायचा नाही। हे बघा मस्त अशा गोल आकार द्यायचा आहे। इकडे बघू शकता बस एवढी साईज परफेक्ट आहे मटरीला, जास्त काही मोठी पुरीवाणी नाही करायचं, परफेक्ट अशी बारीक साईज करायची आहे, अगदी अशीच बनवा। हे बघा आता मी हे प्लेटमध्ये काढून ठेवलेत। आता मी हे सगळ्या लाटून घेणार आहे सेम प्रोसेसनी। ते हे बघू शकता मी इतक्या लाटून घेतल्यात, पूर्ण आपली जी लाटी होती आपली त्याच्या एवढ्या झाल्यात आणि पातळ केलेल्या आहेत, कारण पातळ केल्यावरच ह्या क्रिस्पी आणि खस्ता होतात, जाडसर ठेवायचे नाही। तिकडे बघू शकता प्रत्येक पुरी माझी ही पातळ लाटून झालेली आहे आणि सगळ्या लेअर याच्यामध्ये एकदम व्यवस्थित पडलेल्या आहेत। आपण याला आता डायरेक्ट गरम तेलामध्ये टाकून द्यायचं एक एक करून, म्हणजे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडासा मिडियम गॅस करायचा आहे आणि मग एक एक ही जी पुरी आहे ना आपली ही टाकून घ्यायची आणि ह्याला द्यायचा आहे वेळ। अजिबात फास्ट आणि हाय फ्लेमवर ह्या भाजून नाही घ्यायच्या, कारण की कसं फास्ट गॅस केला ना तर लगेच वर रंग चढून जातो पण आतून ना कच्चापणा राहतो। त्यामुळे काय करायचं मीडियम, अगदी मीडियम म्हणजे इतका पण बारीक नाही करायचा, मीडियम आच असते ना तसं करायचं आणि याला कुरकुरीत होईपर्यंत, जोपर्यंत ना हिच्यावर रेड ब्राऊन स्पॉट येत नाही, जोपर्यंत याला लाल रंग चढत नाही ना तोपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे। आणि थोडंसं तेल तापलेलंच असतं आपलं अगोदरच, त्यामुळं कसं होऊन जातं लगेच, काही वेळ लागत नाही। आता मी याला मीडियम गॅसवरच 5 मिनटं तरी फ्राय केलेलं आहे। हे बघू शकता याच्यावर थोडे थोडे असे ब्राऊन स्पॉट यायला लागलेलं आहे आणि तेल तापलेलंच असतं आणि अजून आपलं हे तेल तापतच जातं, त्यामुळं कसं झटकीपट होऊन जातात। इकडे बघू शकता किती छान आपल्या अशा खस्ता मटरी तयार होत आहे खाण्यासाठी। याला तुम्ही नमकीन स्नॅक्ससुद्धा बोलू शकता। तर मस्त झालेल्या आहेत अशा परफेक्ट। याचा रंग बघा तुम्ही चेंज झालेला आहे आणि अशाच बनवायच्या सेम प्रोसेसने तुम्ही। हे बघा मी तुम्हाला एक जवळून दाखवते, ह्याच्यावरचा तुम्ही हा रंग बघा, हा जो रेड ब्राऊन रंग चढत आहे ना बस तोपर्यंतच आपल्याला फ्राय करायचा आहे। अगदी जास्त पण करपून नाही द्यायच्या, जास्त पण लाल लाल भडक नाही बनवायच्या, थोड्याशा नॉर्मल लाल झाल्या की काढून घ्यायच्यात, नाही तर काय होईल अगदीच कडक होऊन जातील, मग तुटणार नाहीत त्या। त्यामुळं ना थोडासा रंग चढला की लगेच याला काढून घ्यायचं, कारण आपल्याला क्रिस्पीपणा ठेवायचा कुरकुरीत, त्यामुळे जास्त नाही भाजायच्या। आता मी या सगळ्या काढून घेते एका जाळीमध्ये। हे इकडे बघू शकता इतक्या भारी झाल्यात ना आपल्या मस्त। तुम्ही याचा टेक्स्चर बघा, याची लेअर बघा तुम्ही किती भारी झाल्यात। हे असं मस्त याचं एक्स्ट्रा ऑइल सगळं काढून घ्यायचं आहे। हे बघा मस्त झालेल्या आहेत खमंग अशा हे आपले मटरी। तर आता मी एका प्लेटमध्ये जाळीमध्ये काढून घेते, कुरकुरीत झालेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या आहेत ना त्यासुद्धा मी याच्यामध्ये आता टाकून घेते आणि गॅस केलेला आहे मीडियम आणि तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, त्यामुळं कसं झटकीपट ह्या फ्राय होऊन जातील। हे बघू शकता, हे मी तुम्हाला रंग आल्यावर दाखवते मटरीवर। इकडे बघू शकता असं रंग कसा चढला आहे छानपैकी आणि बस आता ह्याला अजून थोडंसं फ्राय करायचं आणि मग काढून घ्यायचं लगेच। हे बघा लगेच काढून घ्यायचं, जास्त काही फ्राय नाही करायचं, नाहीतर खूपच कडक होऊन जातील। हे बघा असं झालं की लगेच काढून घ्यायचं, अशा परफेक्ट मटरी मग तयार होतात खाण्यासाठी।
तुम्ही एकदा बनवलात ना तर तुम्हाला सगळेजण विचारतील हे बनवल्यात कशा, मला नक्की रेसिपी सांगा. एकदा ट्राय करा तुम्ही या, इतक्या भारी झाल्या. तिकडं बघू शकता तुम्ही, ही आपली मटरी बघा मैद्याची किती भारी झाली. हा नमकीन स्नॅक्स बनवून दाखवला मी तुम्हाला संध्याकाळसाठी. सकाळसाठी चहासोबत गरमागरम हे मटरी घ्यायची मस्त एका प्लेटमध्ये आणि गरमागरम चहाचा कप घ्यायचा. इतका खमंग टेस्टी हा चहासोबत स्नॅक्स होतो ना. आता मी एक एक तुम्हाला प्लेटमध्ये बघा काढून दाखवते जवळून. ह्याची लेअर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट लेअर पडल्या त्याच्या आणि कुठेच आपली मटरी जी आहे ना ती तुटली गेली नाही. अगदी खस्ता आणि कुरकुरीत अशी गरमागरम मटरी मैद्याची. सोबत याच्यामध्ये तुपाचा फ्लेवर टाकला आहे, तीळ टाकलं आहे, ओवाचा फ्लेवर आहे याच्यामध्ये बघा, तीळ वगैरे टाकले. अगदी टेस्टी आणि खमंग अशी ही मटरी तयार झाली. तर आपण याला तोडून बघूया, मी तुम्हाला दाखवते. ह्याचा थोडासा याच्यामधला क्रिस्पीपणा तुम्हाला दाखवते बघा. सहजपणे बघा झटकीपट ही तुटली गेली, म्हणजे खाता क्षणी तोंडामध्ये अशी तुटली जाईन इतकी क्रिस्पी झाली आहे. आणि जास्त जर फ्राय केलं ना तर कडक होऊन जाईल ना आणि मग काय होईल सगळं मग वायाला जाईल रेसिपी. त्यामुळं नॉर्मल रंग चढला की काढल्यामुळं हे बघा ही अशी क्रिस्पी बनती आणि खाता टायमाला ना इतकी भारी वाटते ना. याचा स्वाद, तुपाचा स्वाद आहे, ओव्याचा स्वाद आहे, खूप छान लागते. आणि चहासोबत हे नक्की तुम्ही बनवा आणि खा. आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईबर करा.